हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. या फिल्मवाल्यांचं बरं असतं नाही का की मनात आलं की लगेच कुठल्या तरी एक्झॉटिक लोकेशन्समध्ये जातात, तिकडे शूटिंग करून येतात. आता ठीक आहे, आपल्याला घरी बसल्या बसल्या असे मस्त देश वगैरे फिरायला मिळतात. पूर्वीचा एक पिक्चर मला आठवतोय, लहानपणी लोक मुद्दाम तो पिक्चर पाहायला जायचे, सिलसिला. कारण तिथल्या त्या एम्स्टरडॅमच्या ज्या बागा होत्या ना, त्या अशा मस्त त्या 70 mm पडद्यावरती दिसायच्या. तसंच दिलवाले दुल्हनिया बघा ना, अगदी कंप्लीट युरोप टूर आपली त्यांनी घडवून दिली. सध्याचे टीव्ही चॅनल सुद्धा तुम्ही बघितले तर ॲनिमल प्लॅनेट किंवा डिस्कवरी, याच्यामध्ये ते वाईल्ड लाईफचे जे सगळे सीन्स दाखवतात ना, थेट जंगलात जाऊन आपल्याला एकदम लाईव्ह एक्सपिरियन्स तिथला मिळतो. पण या सगळ्या ह्याच्यात म्हणजे तुम्हाला वेगळे देश बघायला मिळतात, तिथली गाणी बघायला मिळतात, तिथलं काय काय लोक फिरताना तिथलं कल्चर बघायला मिळतं. पण तिथली खाद्य संस्कृतीची ओळख तुमच्याशी होते का? नाही ना. इनफॅक्ट तेच माझं काम आहे ना. मी तुम्हाला अशा वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीची ओळख करून देतो, फक्त आपल्या या आम्ही सारे खवय्येच्या किचनमधनं. आता मी तुम्हाला एशियाची टूर करून दिली आहे, युरोपची टूर झालेली आहे, तसंच आपल्या जवळचे देश सुद्धा आपण बघितलेले आहेत. पण आपण एक खंड असा बघितलेला नाहीये, तो म्हणजे आफ्रिका. पाहूया. मी तुम्हाला आजपासून पुढच्या 2 आठवड्यात कंप्लीट आफ्रिकाची सफर करून आणणार आहे. म्हणजे तुम्ही त्या कलाहारी डेझर्ट मधलं कुठल्या तरी वाईल्ड लाईफचं चॅनल बघताय आणि बरोबर मस्त आफ्रिकन जेवणावरती ताव मारताय. कशी वाटलेली आयडिया? आवडली ना? सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. मी आज तुम्हाला घेऊन चालतोय ते म्हणजे नॉर्थ आफ्रिकेमध्ये. नॉर्थ आफ्रिका म्हटलं की आपल्याला कुठले देश समोर येतात? एक तर मोरोक्को, इजिप्त, तसंच अल्जेरिया, ट्युनिशिया, म्हणजे तिकडे कलाहारी डेझर्ट आहे. असे सगळे हे देश आपल्या समोर येतात. आता इथल्या देशांची खाद्य संस्कृती काय आहे मी तुम्हाला सांगतो. आजची आपली पहिली डिश असणार आहे हलावत फवाकिया. आणि त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. हलावत फवाकीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे खजूर, सीडलेस खजूर आहे, बदामाची पूड आहे, मँगो कँडी, तसंच अक्रोड आहेत, पिठी साखर, रोज सिरप आणि व्हॅनिला एसेन्स. आता जसं आपल्याकडे आपण पेढे वगैरे देतो तसं हे तिथे बनवतात, वेगवेगळ्या फ्रूट्सपासून बनवतात. आता तिकडे खजूर हा अगदी सगळीकडे वापरला जातो. इजिप्शियन आणि मोरोक्कन टाईपची ही डिश आहे. तसंच बदामाची पूड ऑफकोर्स तिकडे भरपूर प्रमाणात वापरली जाते. बदाम नाहीतर हेझलनट किंवा मॅकेडेमिया नट, हे सगळ्या टाईपचे नट्स तिकडे आपल्याला मिळतात. त्याची पूड वापरून ते बनवतात. आणि इकडे फक्त मी मँगो कँडी वापरलेली आहे. आंब्याची कँडी जी आपल्या इकडे मिळते ती वापरलेली आहे. पण तिकडे ते जर्दाळू वापरतात, ॲप्रिकॉट्स वापरतात. पण प्रत्येक वेळेला ॲप्रिकॉट मिळेलच असं नाही, म्हणून मी मस्त आंबा आपण वापरू शकतो. अक्रोड आपल्याकडे पॉसिबल आहेत, पिठी साखर आहे. त्यामुळे एक वेगळा डेझर्ट किंवा एक वेगळी मिठाई तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता. पेढ्यांऐवजी तुम्ही हे करून तुम्ही लोकांना ते सर्व करू शकता. अतिशय मस्त अशी लागते ही डिश. सुरुवातीला काय करायचं, हे सीडलेस डेट्स जे आहेत किंवा खजूर आहेत ते चांगले बारीक चॉप करून घ्यायचे. ते बारीक चॉप करून झाल्यावर ते असे होतात. ते मी या बोलमध्ये काढून घेतो. त्याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी ही साखर आणि ते चांगलं मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे थोडेसे अक्रोड, कारण खजूर आणि अक्रोड खूप चांगले जातात. हे असं सगळं आपण मिक्स करून घेऊ थोडंसं. आणि आता याचे एक छोटे छोटे आपण गोळे करूया असे आणि या प्लेटवरती ठेवून देऊ. पेढ्याच्याच आकाराचे, फार काय मोठे गोळे करायचे नाही आहेत. हलावत फवाकी म्हणजे नाव लक्षात आलं असेलच, वेगवेगळ्या फ्रूट्सचा हलवा. तिकडे डेझर्टमध्ये हलवा असं म्हणतात. आणि जसं आधी ॲक्च्युली तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या एरियाजमध्ये मोरोक्कोमध्ये आणि इकडे नारळाची खोबऱ्याची बर्फी वगैरे खूप प्रमाणात मिळते. ऑफकोर्स तिकडे आंबा मिळत नाही, पण जर्दाळू, नंतर प्लम्स यासारखे एक्झॉटिक फ्रूट्स तिकडे खूप प्रमाणात मिळतात. आता आपले हे पेढे तयार झालेले आहेत. आपण ह्याच्यावरती नुसते या साखरेतनं थोडंसं वरनं थोडं ड्राय करण्याकरता आपण ते रोल करून घेऊ. हे थोड्या वेळ जर का आपण फ्रीजमध्ये ठेवले तर मस्त चिल्ड होतील आणि आय थिंक खूपच छान लागतील ते जरा गार झाल्यानंतर. त्याच्यामध्ये अक्रोडाची चव आहे, ती चवसुद्धा खूप छान लागेल. या पद्धतीने आपण हे खजुराचे लाडू केले किंवा खजुराचे पेढे केले. हे आपण एका साईडला फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता बनवूया आपण बदामाचे पेढे. ते सुद्धा बनवायला सोपे आहेत. बदामाची पूड करून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी पिठी साखर आणि याच्यामध्ये घालूया रोज सिरप किंवा गुलाबाचं पाणी, एक 2-3 चमचे, त्याला चांगला फ्लेवर येईल. आणि थोडासा व्हॅनिला एसेन्स.
आपण ते छान अशी पेस्ट करून घेऊ त्याची. त्याला फ्लेवर तर अप्रतिम आलेला आहे, कारण थोडंसं गुलाब पाणी पण घातलंय आणि थोडंसं व्हॅनिला एसेन्स पण घातलेलं आहे. आपण थोडीशी साखर याच्यामध्ये आधीच स्प्रिंकल करून ठेवू, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये घोळून घेता येतील ते. आणि याचेही लाडू करून घ्यायचे पेढ्याच्या आकाराचे. हे झाले आपले बदामाचे पेढे, एकदम प्युअर बदामाचे पेढे. खवा वगैरे वापरायची गरज नाही याच्यात, आणि फ्लेवर पण अतिशय मस्त एकदम त्याला येईल. थोड्या वेळ हे फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे ते थोडेसे घट्ट होतील आणि खायला अतिशय सुरेख लागतील. हे आपले बदामाचे पेढे त्याला अगदी अलगद हाताने करावं लागतं. आपला बदामाचा पेढा पण आता तयार झालेला आहे. आता आपल्याला करून घ्यायचा आहे आंब्याचा पेढा. आंब्याची कॅन्डी माझ्याकडे तयार आहे, ती मी मस्त मिक्सरमधनं वाटून घेतली आणि त्याची ही अशी पेस्ट म्हणता येईल तयार झालेली आहे. आता या पेस्टमध्ये आपल्याला फार काही करायचं नाही आहे. त्याचे छोटे गोळे घ्यायचे आणि पुन्हा त्याचेही आता आपल्या आवडीच्या आकारात तुम्ही करा, किंवा नुसते असे एक असे ब्लॉब म्हणून ठेवलं तरी चालू शकेल. पण थोडी सिमेट्री दिसण्याकरता आपण त्याला थोडासा आकार देऊया गोल. ज्यामध्ये आपण थोडीशी ही साखर लावूया. आपण हे मस्त थोडेसे राऊंड करून घेऊ शेपमध्ये आणि इकडे आपण ठेवून देऊया, म्हणजे कसं मल्टी कलर्ड आपले हे पेढे तयार होतील. थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलात की हे छान सगळे एकदम असे घट्ट पेढे तयार होतील. आता ह्याच्यावरनं अजून तुम्हाला जर का काही सजावट करायची असेल तर खोबरं लावू शकता, किंवा पिस्त्याचे काही पीसेस लावू शकता. त्याला काही लिमिटच नाही आहे, म्हणजे तुम्हाला जेवढी तुमची कल्पकता वापरायची आहे त्या कल्पकता ह्याच्यात वापरा. मस्त एका प्लॅटरमध्ये किंवा एका छान छोट्याशा बशीमध्ये तुम्ही 3 वेगवेगळे फ्लेवर्सचे हे पेढे तुमच्या पाहुण्यांसमोर घेऊन या आणि त्यांना मस्त चकित करा. पण त्यांना चकित करण्याकरता तुम्हाला ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या. हालावत फवाकिया बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खजूर, बदाम पावडर, आंब्याच्या कॅन्डीज, पिठी साखर, व्हॅनिला एसेन्स आणि गुलाब पाणी. कृती: खजुराची पेस्ट, पिठी साखर आणि अक्रोडची भरड हे मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे गोळे करावेत आणि पिठी साखरेत घोळवावेत. बदाम पावडर, गुलाब पाणी, पिठी साखर आणि व्हॅनिला एसेन्स हे मिश्रण एकजीव करून त्याचे गोळे करावेत आणि पिठी साखरेत घोळवावेत. आंब्याच्या माव्याचे गोळे पिठी साखरेत घोळवून थंड करून डेझर्ट सर्व्ह करावं.